जालना पालिका निवडणुकीच्या मतमोजणीला 10 वाजता सुरुवात होणार आहे आणि 16 प्रभागात 65 जागांसाठी ही मतमोजणी होतीये। काही प्रभागात म्हणजे काही वॉर्ड्समध्ये प्रभाग देखील आहेत आणि त्या प्रभागांच्या अनुषंगाने 65 नगरसेवक जालन्यामध्ये आज निवडून येणार आहेत। कोण बाजी मारणार आहे याची उत्सुकता आहे। भाजप आणि शिंदे सेनेमध्ये प्रमुख लढती जालना पालिकेसाठी होणार आहेत। रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर या दोन दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। रावसाहेब दानवे भाजपचे माजी खासदार आहेत, मोठे नेते आहेत, माजी केंद्रीय मंत्री आहेत, तर अर्जुन खोतकर शिवसेनेचे आमदार आहेत आणि या दोन्ही नेत्यांनी जालन्याची ही पालिका निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केलेली आहे। त्यामुळे आज रावसाहेब दानवे यांच्या रणनीतीची सरशी होते की अर्जुन खोतकर यांनी शिंदे यांच्या शिवसेनेसाठी जी रणनीती जालन्यासाठी आखली आहे त्याला यश मिळतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। 16 प्रभाग 65 जागा मतमोजणी जालना पालिकेसाठीची। पुढची अपडेट, जालन्यानंतर छत्रपती संभाजीनगर पालिकेसाठी सुद्धा आज मतमोजणी होतीये। निकाल लागणार आहे। 10 वाजता ही मतमोजणी सुरू होईल। या मतमोजणीसाठी पोलिसांकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस यंत्रणा सतर्क आहेत आणि गोंधळ टाळण्यासाठी मतदान केंद्रां म्हणजे मतमोजणी केंद्रांच्या बाहेर खरं तर बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। मतमोजणी केंद्रापासून 200 ते 300 मीटर अंतरावर हे बॅरिकेडिंग केलं गेलेलं आहे, जेणेकरून इतर जे सर्वसामान्य आहेत त्यांना या मतदान केंद्रांमध्ये जाता येऊ नये यासाठी, कारण बंदोबस्त अत्यंत चोख ठेवला गेलेला आहे। कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही याची पुरेपूर खबरदारी छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।